पश्चिम रेल्वेची उपनगरीय सेवा विस्कळीत झाली आहे। बिकानेर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झालेला आहे। त्यामुळे सफाळे ते केळवे रोड या स्थानकादरम्यान बिघाड झाल्याने लोकल काही विलंबाने आहेत। डहाणूकडे जाणाऱ्या लोकल 20 ते 25 मिनिटं विलंबाने आहेत। पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर सुद्धा परिणाम झालेला आहे। या घडीची महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। 5:28 झालेली आहेत। अनेक कर्मचारी आपल्या कार्यालयीन वेळा सुटण्याची ही वेळ आहे। आता अनेक कर्मचारी आपल्या घराकडे, मुंबईकर हे घराकडे निघालेले आहेत आणि अशातच पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झालेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी प्रवीण बाबरे यांच्याकडून। प्रवीण, काय सध्या परिस्थिती आहे? कधीपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येईल? कारण 5:30 वाजत आलेले आहेत। कार्यालय सुटण्याची वेळ झालेली, अनेक मुंबईकर आता घराकडे निघतील। नक्कीच लागवी आपण बघू शकता पश्चिम रेल्वेच्या पालघर मधील केळवे आणि सफाळे रोडवर जे रेल्वे स्थानक आहे या स्थानकादरम्यान बिकानेर एक्सप्रेसचं इंजिन आहे। या इंजिनामध्ये बिघाड झाला आणि रेल्वे वाहतूक ही थोडी विस्कळीत झाली। एकूणच पाहायला गेलं तर डहाणूपर्यंत ज्या धावणाऱ्या उपनगरीय रेल्वे सेवा आहेत या रेल्वे सेवावर कुठेतरी परिणाम झालेला आहे। डहाणूकडे जाणाऱ्या डाऊन मार्गातील ज्या लोकल गाड्या आहेत या जवळपास 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत असून डाऊन मार्गावरील पश्चिमेकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या आहेत या सुरळीत चालू असून डहाणूपर्यंत जाणाऱ्या ज्या लोकल गाड्या पालघर मधील जे रेल्वे स्थानक आहेत या रेल्वे स्थानकावर थांबवलेले आहेत। लागवी निश्चित ही परिस्थिती कधीपर्यंत पूर्वपदावर येईल, सुस्थितीत येईल, या सगळ्या संदर्भात काही अंदाज प्रवीण? रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले की लवकरात लवकर आम्ही ही जी परिस्थिती आहे ही पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत। अगदी धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।